आपला रात्री रुती येतात ते सांगतात मारून टाकू। आज माझ्या मुलांना मारून टाकलं, मग मी काय करू साहेब सांगा। माझ्या पोरांना लय धोका, माझ्या नवऱ्याला धोका, आम्हाला त्यांच्यापासून लय भीती वाटत। अजून पण त्यांची टोल्या तिथं बस, मला बाहेर निघूशा पण वाटत नाही, लय भीती वाटत। यांना टेबल जामीन झाला हे लोक, त्याच्यानंतर सुद्धा हे लोक आम्हाला वारंवार धमकी देत आहेत, तुमची मर्डर करू, तुम्हाला मारू। वारंवार तिथे गुंड फिरत आहेत, तुम्ही बघितले सीसीटीव्ही फुटेज मध्ये। त्याच्यामुळे काय माहिती का, बीड जिल्ह्यामधलं मत्स्योद्योग जो प्रकरण झाला तसं प्रकरण घडू नये। आई वडिलांना मारहाण झाले, जर घरात घुसून जर सफाई कामगारांना जर मारत असेल तर प्रशासन काय करतो? महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याला, पोलीस स्टेशनला पण आवाहन करतो का आता जर प्रत्येक वेळेला जर सफाई कामगार जर अन्याय अत्याचार झाला, मारहाण झाली तर आमची संघटना पण गप्प बसणार नाही। आरोपी जयेश पाटील व धरम पाटलांचा टेबल जामीन मंजूर झाल्याने फिर्यादी समीर ठाकूर यांच्या आई सुनीता ठाकूर यांची मानपाडा पोलिसांकडे पुन्हा तक्रारी अर्ज। माझ्या पूर्ण फॅमिलीच्या जीवितास धोका, नवीन स्वतंत्र FIR दाखल करा, केली मागणी। समीर ठाकूर म्हणाले, आरोपीकडून माझ्या जीवितास धोका, स्वतंत्र FIR दाखल करा, अन्यथा बीड जिल्ह्यातील मसाजोग सारखी घटना सोनारपाडा गावात घडू शकते, केली भीती व्यक्त। तर सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष भारत गायकवाड म्हणाले, KDMC कर्मचाऱ्यावर हल्ले आता खपून घेतले जाणार नाहीत, गृहमंत्र्यांना दिला निर्वाणीचा इशारा। तर तपास अधिकारी बनसोडे म्हणाले, टेबल जामीन झालेला नाही, आरोपींना पाठवली नोटीस, भारतीय न्याय संहितेच्या नवीन कायद्यानुसार आरोपीस अटक करू शकत नाही, दिले ऑफ कॅमेरा स्टेटमेंट। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत। जे सोनारपाड्याचे ग्रस्त आहेत समीर ठाकूर यांनी जी तक्रार नोंदवली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज ते पुन्हा त्यांची आई सुनीता चंद्रकांत ठाकूर या आपल्या समवेत आलेल्या आहेत आणि त्या काय या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांची काय योग्य ती मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आई, कशाबद्दल ह्या पोलीस स्टेशनला तुम्ही डबल आलेला आहात? माझ्या मुलांना अजून भीतीच आहे, तिथं माझी मुलं रात्री रुती येतात ते सांगतात मारून टाकू। आज माझ्या मुलांना मारून टाकलं, मग मी काय करू साहेब सांगा। या अजून रीत घेत नाही पोलीस लोक, हे घ्यायला पाहिजे साहेबाई। आज माझ्या पोरांना लय धोका, माझ्या नवऱ्याला धोका, आम्हाला त्यांच्यापासून लय भीती वाटत। अजून पण त्यांची टोल्या तिथं बसतात तिथं, आम्हाला बाहेर निघूशा पण वाटत नाही, लय भीती वाटतो साहेब। तर तुम्ही इथं पोलीस स्टेशनला येऊन काय शिंदेला काय फिर्याद दिली आहे का, विनंती अर्ज दिलाय का? हा ना, दिले आम्ही, त्यांना पण सांगितले, तर ते आता बोलतात करू आम्ही, ते बोलतात करू आम्ही त्यांचा। आता तुम्ही जाता सांगून आम्ही निघले आता बाहेर, ते बोलतात आम्ही करू त्यांचा आता, पण लवकर जल्दी होला पाहिजे आणि माझ्या पोरांना न्याय मिळून दिला पाहिजे साहेबाई। माझ्या पोरांना न्याय मिळून द्या। समीर ठाकूर आहेत, त्यांचे वडील सुद्धा आहेत, परंतु समीरजी आपण पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये आलात, काय विषय आहे, काय महत्वाचा विषय या ठिकाणी तुम्ही आलेला? यांना टेबल जामीन झाला हे लोक, त्याच्यानंतर सुद्धा हे लोक आम्हाला वारंवार धमकी देत आहेत, तुमची मर्डर करू, तुम्हाला मारू। वारंवार तिथे गुंड फिरत आहेत, तुम्ही बघितले सीसीटीव्ही फुटेज मध्ये। त्याच्यामुळे काय माहिती का, बीड जिल्ह्यामधलं मत्स्योद्योग जो प्रकरण झाला तसं प्रकरण घडू नये, त्याच्यामुळे मी वरिष्ठ पोलिसांना एक हे करतो, त्यांच्यावर दखल घ्यावी व्यवस्थितपणे, कारण का त्यांच्याकडून काही परिणाम झाले नाहीयेत। त्याच्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला आलात, आई आली, पप्पा आलेत, काय विषय आहे डबल तुम्ही पोलीस स्टेशनला आलात? जे कलम लावायचे होते ते लावले नाही, जे आईंवर मारहाण झाली ते कलम। ऍक्च्युली आम्हाला आता वेगळी FIR नोंदवायची की आईंवर जो हल्ला झाला तो यांच्यावर ते कलम वगैरे ऍड व्हावी आणि ते यांच्यावर व्यवस्थितपणे कारवाई व्हावी, म्हणजे गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। गंभीर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, जे आहे समोर आहे, पोलिसांच्या समोर आणि तुमच्या समोर सीसीटीव्ही फुटेज आहेत, तरी काही दखल घेत नाही आणि गंभीर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, ही माझी मागणी आहे। समीर ठाकूर हे KDMC सफाई कामगार आहेत आणि त्या सफाई कामगाराचे सन्माननीय अध्यक्ष गायकवाडजी आपल्या समवेत आहेत। गायकवाड साहेब, काय सांगा, 7 तारखेला जो प्रकार घडला होता तो अतिशय निंदनीय होता। तुमच्या कर्मचाऱ्याला म्हणजे ऑन ड्युटी कर्मचारी कामगार काम करत असताना त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या आताही जीवितास धोका आहे। आपण त्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सफाई कामगार संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात, कसं याकडे बघताय आणि समीर ठाकूरला आणि त्याच्या कुटुंबियाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? नमस्कार, मी स्वतः भारत लक्ष्मण गायकवाड, संस्थापक अध्यक्ष महानगर सफाई कर्मचारी संघ। माझ्याबरोबर कार्याध्यक्ष महेश गायकवाड, तसेच संघटक राहुल पाटील, तसेच संघटक नवीन गवली यांचा आम्हाला मार्गदर्शन आहे। या ठिकाणी प्रत्येक वेळी सफाई कामगारावरती असं अन्याय अत्याचार होत चाललेला आहे। कोणी मारहाण करतो, कोणी त्रास देतो,
पूर्ण महाराष्ट्रभर तेच चालू आहे. कल्याण डोंबिवली प्रत्येक ठिकाणी, उंबरली गावात पण असंच झालं. आता सोनारपाड्यामध्ये समीर ठाकूर यांच्यावरती जो हल्ला झाला, ते जर तिथे असते घरामध्ये तर त्यांचा एकाच वेळेला मृत्यूपण जीव पण गेला असता. ते बरं आले, ते पोलीस स्टेशनला होते, तरी पण त्यांच्या आई वडिलांना मारहाण झाले. जर घरात घुसून जर सफाई कामगारांना जर मारत असेल तर प्रशासन काय करतो, पोलीस प्रशासन काय करतो, याचा धाक कोणाला राहिलाच नाही. म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याला, पोलीस स्टेशनला पण आवाहन करतो का आता जर प्रत्येक वेळेला जर सफाई कामगार जर अन्याय अत्याचार झाला, मारहाण झाली, तर आमची संघटना पण गप्प बसणार नाही, त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी बोलतो. तर या स्वतंत्र FIR बाबत तपास अधिकारी श्री बनसोडे म्हणाले की 6 जानेवारी 23:49 वाजता FIR नोंद केला गेला आहे. त्यांच्या घरी जो प्रकार घडला गेला आहे त्याबाबत महिला प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले गेले आहेत. नवीन अधिनियमानुसार 3 वर्ष सजा असलेल्या कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असल्याने सदर आरोपीस फक्त नोटीस पाठवली गेली आहे. त्याच FIR मध्ये वाढीव कलम समाविष्ट केले आहेत. काही दिवसात आरोपीला माननीय न्यायालयात हजर करणार अशी प्रतिक्रिया API बनसोडे यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला ऑफ कॅमेरा दिली आहे. तर हे होते कल्याण डोंबिवली सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष भारत गायकवाड असतील, दयानंद सकट असतील, भंडारी साहेब असतील किंवा समीर ठाकूर यांना सपोर्ट करण्यासाठी, यांना पाठिंबा देण्यासाठी हे म्युन्सिपालिटीचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी आले होते. त्यांना पाठिंबा दिलेला आहे. परंतु आई सुनीता चंद्रकांत ठाकूर यांनी मानपाडा पोलीस मध्ये पुन्हा वेगळी फिर्याद नोंदवण्यासाठी या ठिकाणी विनंती अर्ज सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेला आहे. समीर ठाकूर यांच्या जीवाला धोका आहे या असल्या कारणाने त्यांनी सुनीता ठाकूर यांनी स्वतंत्र नोंद करण्यासाठी त्यांनी इथं विनंती अर्ज केलेला आहे. परंतु आता या ठिकाणी जे सिनियर पी आहेत याची सुनीता ठाकूर यांची FIR दाखल करतात की पुन्हा सोनापाड्याचा बीड जिल्ह्यातला मसाजोग या ठिकाणी होऊ नये यासाठी कोणते प्रयत्न करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. कॅमेरामॅन किशोर सोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, मानपाडा, डोंबिवली.